जाणील स्वामिनी पितृची तुराणी आणि देवा पुत्राची आणि माऊली माणसाची वर्णूया वर्णूया पितृची राणीला वर्णूया वर्णूया पितृची राणीला. माऊली नवलाने भरलेली उन्हाळी ती स्तुती त्या तुझ्या वेतनीची वर्णूया वर्णूया पृथ्वीचे राणीला वर्णूया वर्णूया पृथ्वीचे राणीला. ती एक मोठी देवी संत सिमोना देवी तुझ्या घे हातानी वर्णूया वर्णूया पृथ्वीचे राणीला वर्णूया वर्णूया पृथ्वीचे राणीला. कराराची इगुना स्वामिनी माणसास मदतीची आणि तारणाची वर्णूया वर्णूया पृथ्वीचे राणीला वर्णूया वर्णूया पृथ्वीचे राणीला. आम्ही पापी धरतो आशा तुझी कर्माई विनंती काकळूत जाण सर्वांची वर्णूया वर्णूया पृथ्वीचे राणीला वर्णूया वर्णूया पृथ्वीचे राणीला. प्रिय मित्रांनो, पवित्र मरियेनं पुष्कळ वेळेला दर्शन दिलेले आहे. प्रत्येक दर्शनाच्या वेळी ती स्वर्गातून एकटी अवतरते, माणसांना ईश्वराचा संदेश देते आणि निघून जाते. आज आपण ज्या दर्शनाविषयी ऐकणार आहोत त्या दर्शनामध्ये ती एकटी नाही. आयर्लंडमधील नॉक नावाचं ठिकाण, या ठिकाणी सायंकाळच्या वेळेला लोक रोजरीच्या प्रार्थनेसाठी चर्चच्या आवारामध्ये जमलेले असतात. चर्चच्या आवारामध्ये जमलेले असताना सगळीकडे काळाकुट्ट अंधकार असतो, धुवाधार पाऊस पडत असतो आणि अशा वेळेला फक्त चर्चच्या बाह्य भागावरती झगमगाट असतो. हा झगमगाट कसला असतो तर त्यावेळेला तिथं 3 मूर्ती त्या चर्चच्या आवारामध्ये तिथं बर्नी नावाच्या तरुणीला आढळतात आणि मग ती तिच्या मैत्रिणीला बोलावते आणि मग सगळे लोक गोळा होतात. जवळजवळ 15 माणसं त्या ठिकाणी गोळा होतात आणि मग त्यांना काय आढळतं की पवित्र मरीची इमास त्यांना दिसते, मूर्ती त्यांना दिसते, पवित्र मरीचा पुतळा त्यांना दिसतो. पवित्र मरीच्या पुतळ्याच्या उजव्या बाजूला
पांढरा शुभ्र जागा घातलेला संत जोझफ त्यांना दिसतो आणि डाव्या बाजूला हातामध्ये पुस्तक घेऊन सेंट जॉन उभा असलेला त्यांना आढळतो. त्याच्या उजवीकडं त्यांना एक क्रूस दिसतो. क्रूसाच्या अवतीभोवती देवदूत नमन करताना दिसतात. क्रूसाच्या अवतीभोवती देवदूत आणि त्याच्या बाजूला कोकरू असतं प्रभू ख्रिस्ताचं प्रतीक म्हणून. पवित्र मरिया पांढरा शुभ्र जागा घातलेला आणि हात जोडलेले प्रार्थनेसारख्या हात जोडलेल्या अवस्थेमध्ये ती अवतरते, त्यांना दिसते. पवित्र मरिया दिसते. पवित्र मरियाच्या डोक्यावरती मुकुट असतो आणि पवित्र मरिया ही त्यांना दिसते. तिच्या बाजूला संत जोझफ यांचं दर्शन त्यांना घडतं. तिच्या दुसरीकडं संत यॉन याचं दर्शन घडतं. 3 पुतळे त्यांना तिथं आढळतात. हे लोक त्या पुतळ्याच्या बाजूला जायचा प्रयत्न करतात, पण त्यांना आढळतं की हे पुतळे मागं सरकतात. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्या 3ही पुतळ्यापैकी एकाही पुतळ्याने एकही शब्द उच्चारला नाही. पवित्र मरिया स्तब्ध होती, संत जोझफ स्तब्ध होते, संत योहान स्तब्ध होते, परंतु ते माणसासारखे दिसत होते आणि हे ह्या लोकांना कळत होतं. ह्या लोकांनी, गावातल्या लोकांनी त्या 3ही पुतळ्यांशी संपर्क साधण्याचा, सुसंवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यांना आढळतं की ते माणसासारखे दिसतात, परंतु त्याच्यातील एकानेही एकही शब्द उच्चारला नाही. हे गावातील लोक दररोज त्या ठिकाणी प्रार्थना करण्यासाठी येत असतात. ईश्वर प्रार्थनेमध्ये आपल्याला भेटत असतो. प्रार्थनेच्या वेळी ईश्वराचं दर्शन माणसानं घडत असतं. आपण इतिहासात पाहिलेलं आहे की हजारो लोकांना ईश्वरानं प्रार्थनेच्या वेळी दर्शन दिलेलं आहे, की ईश्वराचा अनुभव त्यांना आलेला आहे. प्रेमनुईनो, नेमकं तसंच ह्या ठिकाणी घडतं. ह्या ठिकाणी 3ही पुतळे, पवित्र मरिया, संत योसेफ आणि संत जॉन आणि त्यांच्याबरोबर देवदूत आणि कोकरू, येशू ख्रिस्ताचं प्रतीक म्हणून कोकरू आणि देवदूत सगळे तिथे प्रगटतात. जणू काही ते प्रार्थना करत असताना जणू काही स्वर्गच ह्या धर्तीवरती त्यांच्या निमित्तानं अवतरल्याचा अनुभव ह्या लोकांना तिथं येतो. प्रियबंधूंनो आणि भगिनींनो, ह्या दर्शनाद्वारे आपल्याला काय संदेश पवित्र मरिया देण्याचा प्रयत्न करते की जेव्हा जेव्हा आपण प्रार्थना करतो, जेव्हा जेव्हा आपण विश्वास दाखवतो, जेव्हा जेव्हा आपण शांत असतो, त्या शांततेमध्ये ईश्वराचं दर्शन आपल्याला घडत असतं. हेणाविणाच्या दिवसांमध्ये आपल्या सगळ्यांना ईश्वराचं दर्शन पवित्र मरियेच्या मध्यस्थीने घडावं म्हणून आपल्या सगळ्यांना मनापासून सदिच्छा. गॉड ब्लेस यू वन अँड ऑल.